वलयांकित मुस्लिम नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात, मुस्लिम बहुल मतदारात राष्ट्रवादीला भरघोस मत होण्याचे संकेत. येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी मलकापूर नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. संपूर्ण शहरभर काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आतिकुर रहमान सवारी विजयाच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे मुस्लिम समुदायाच्या वलयांकित मुस्लिम नेत्यांचे व त्यांच्या समर्थकांचे अस्तित्व धोक्यात आल्याचंही काहींकडून बोलले जात. परिणामी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भरघोस मत मिळण्याचे संकेत वर्तवले गेले. मुस्लिम समुदायांमध्ये काही वलयांकित नेते असून त्यांच्या अस्तित्वाला मानणारा एक मोठा मुस्लिम बांधव आहे. परंतु आतिकुर रहमान जावरी निवडून आल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती मानणाऱ्या मुस्लिम मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. शिवाय मुस्लिम मतदारांसमोर गेल्या 3 दशकांचा आदर्श चेहऱ्याच्या अस्तित्वाचा धोका तसेच दुसरीकडे गावगुंडांकडे जाणाऱ्या सत्तेची भीती यामुळे मुस्लिम मतदार सुद्धा भीतीच्या वातावरणात आहे. अशा अस्तित्वाचा धोका असणाऱ्या नेते कार्यकर्ते व मुस्लिम मतदारांसमोर राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रसाद जाधव यांचा पर्याय खुला असून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल भागामध्ये राष्ट्रवादीकडे मतदान झुकण्याचा संकेत राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. एकंदरीतच मुस्लिम वलयांकित राजकीय प्रभुत्व असणाऱ्या नेते कार्यकर्ते आणि अस्तित्वाच्या नव्या मार्गावर आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.